वसुदेव देवकी नंदना बाळरांगणा बाळकृष्णा सुताला लोटांगणी मदठाव द्यावा आपण बबलेश्वरीवरून निघालो होतो. बबलेश्वरून निघाल्यानंतर आपण आता इथे पोहोचलो समलेश्वरी माता मंदिर. हे समलेश्वरी माता मंदिर हे येते संबलपूरमध्ये येते. दिनेश भाऊ, संबलपूर हे कुठे येते? उडीसा. संबलपूर हे उडीसामध्ये येत असते आणि उडीसामध्ये समलेश्वरी माताचं मंदिर हे खूप फेमस आहे. तर तुम्हाला दाखवतो इथला परिसर. समलेश्वरी माते की जय. ऊपर गाड़ी चढ़ गई थी. हाँ तो चढ़ने वाली थी, चढ़ी गई थी. 2 मिनट बस बचे थे. हिराकुंड धरणाकडे आपण आता निघत आहे. प्रस्थान करत आहोत. प्रस्थान चालू आहे. हिराकुंड आशिया खंडातलं सगळ्यात मोठं धरण, 2 नंबरचं असलेलं धरण हिराकुंड धरण हे बघण्याकरिता मी आता निघत आहे. जिल्ह्यातील नागपूर जिल्ह्यातील प्रवासी इथे आलेले आहे आणि बघण्याकरिता येत आहेत.
सासऱ्यांनी मला म्हटलं की आपण जाऊ बा. अच्छा, दोघंही जाऊ, हो, दोघंही. एकटं नाही जायचं. नाही नाही दोघंही जाऊ. केलं तर दोघं करू तीर्थ वगैरे हा. असं. तीर्थाला मग आता पहिली वेळास आले का तुम्ही? पहिल्यांदा. आशिया खंडातील 2 नंबरचे धरण ओडिसा राज्यामध्ये सत्संग यात्रा कंपनी थ्रू आम्ही इथे येऊन पोहोचलेलो आहे. ठाकरे महाराज यांच्या सानिध्यातून राळेगाववाले यांच्या मार्फत आम्ही इथं सत्संग यात्रेमार्फतून दिनांक 27 तारखेपासून तर दिनांक 16 तारखेपर्यंतचा आमचा हा टूर आहे. यामध्ये नेपाळ, गंगासागर आणि प्रयागराज महाकुंभचे दर्शन वगैरे, जनकपुरी, जगन्नाथपुरी, इतरत्र सर्व कोणार्कला जायचं आहे आज संध्याकाळपर्यंत आणि तिथलं पण बघायला. तुम्ही खूप आनंदात आहे. खूपच आनंदात आहे. भयानक आनंद आहे. बाहेर त्याच्यावर खूपच आनंदात आहे. दम अच्छा. काही झाला नसल्यामुळे वा वा, तुम्ही म्हटलं या एवढ्या पायऱ्या चढून आल्या, 100 मीटरच्या पायऱ्या चढून आल्या तुम्ही वर. नाही आला, फक्त थोडेसे बसले होते. बरं, तुम्हाला आता दम नाही आला तर मग दम येते कुठे तुम्हाला? जेवण करताना. मला दम तसाच येत नाही. अच्छा, वा वा. गेलोय शिवारा. नाही नाही नाही, महादेवाच्या कवड्या गळावर येईन दम. हो का? अच्छा, ओडिसा राज्यामध्ये आहे. हा. खूप छान धरण आहे. पाहिलं का धरण? दिसलं तुम्हाला? हो दिसलं ना. मला ते दिसलं नाही धरण. हा, हे धरण आहे. खूप काही पाहण्यासारखं हो, आहे. थांबा एक. खूप काही पाहण्यासारखं आहे. पण महाराजांनी आम्हाला वेळेचं बंधन दिलंय, त्यामुळे वेळेत पोहोचणं हे आमचं कर्तव्य आहे. धन्यवाद. मित्रांनो, आपण शेवटी आता इथे थांबलो आहे. आणखी सकाळी खूप वेळ झाला होता, म्हणजे सकाळी म्हणजे आपण खूप जास्त सकाळ होती, त्यामुळे लोक जेवण करू नाही शकत. सकाळी सकाळी कोण जेवते यार. तर ते आता बस थांबलेली आहे. तर इथे जेवणाकरिता बस थांबली आपलीवाली. जेवण झालं आहे इथे. तर दादा सगळं सामान जे आहे आपलंवालं म्हणजे गाडीच्या डिक्कीमध्ये टाकत आहे. डिक्की बी आता पॅक झाली आहे गाडीची.